ये रे पावसा तुला देतो पैसा, कितीही पैसा टाका पाऊस काही येणार नाही, कारण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागानं कालच कन्फर्म केलं की भारतामध्ये एल निनोचा इफेक्ट 100% येणार आहे आणि त्याच्यामुळे भारतात पडणार आहे भयंकर दुष्काळ आणि त्यासोबत उडणार आहे महागाईचा भडका। मग अशा या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आणि त्यासोबत सर्वसामान्य लोकांनी नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। बघा, गेल्या 11 वर्षातला सगळ्यात कमी पाऊस, सगळ्यात कमी मान्सून हा यंदा असणार आहे। 2016 पासून ते 2026 पर्यंतची आकडेवारी आहे। 98% पाऊस झालता, 95, 91, 96, 97, यंदा फक्त 90% पाऊस असणार आहे। लोक म्हणतील 100%चं 90 झाले, एवढा काय फरक पडतोय? तोच फरक तुम्हाला मी या ठिकाणी समजावून सांगतो। अनेक लोकांना वाटतं की 10% पाऊस कमी पडला म्हणजे फार मोठं काही होणार नाही। एल निनोचा इफेक्ट कुठे कुठे होतोय ते आधी सांगतो आणि त्यानंतर इफेक्ट कसा पडेल ते पण आपण पाहू। इफेक्ट कुठे कुठे होणार? नंबर 1 महाराष्ट्र, त्याच्यानंतर हे कोणते? मध्य प्रदेश, वरती उत्तर प्रदेश, बिहार, खाली झारखंड, इकडे छत्तीसगड, इकडे ओडिसा, पलीकडे पश्चिम बंगाल, आपल्या खाली इकडे कर्नाटक, त्यानंतर हा तेलंगणा, आंध्रा, ही जी काही 10 राज्य आहेत, या 11 राज्य आहेत, या 11 राज्यांना सगळ्यात जास्त फटका या एल निनोचा, या दुष्काळाचा पडणार आहे। हे दुष्काळात 13वा, हा जो आहे ना इंडियन ओशन डायपोल आयओडी, याला म्हणतात दुष्काळात 13वा, आगीत तेल ओतणारा। एकतर त्या ठिकाणी एल निनो येतोय आणि त्यासोबत आता आयओडी म्हणजे काय बघा, आयओडी म्हणजे हा आपला भारत, याच्याकडे बघून घ्या, हा आपला इंडिया। आपल्या भारताच्या दक्षिण दिशेला फार मोठा समुद्र आहे, महासागर आहे, याला म्हणतात हिंद महासागर, इंडियन ओशन। या इंडियन ओशनची 2 टोकं, एक म्हणजे या ठिकाणी आफ्रिकेजवळचं हे टोक, ही आफ्रिका खंड आहे, हे टोक, आणि इकडे इंडोनेशिया जवळचं हे टोक। या दोन्हीतला टेम्परेचर मधला जो फरक आहे, म्हणजे इथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर, ह्यात जर फरक असेल, म्हणजे हे पाणी गरम आहे हे पाणी गार आहे, तर काय होतं, हे गरम गार जे पाण्यातला फरक आहे त्यामुळं मान्सूनचे वारे हे त्या ठिकाणी भारताकडे जलदरित्या येऊ लागतात। थोडक्यात आपल्याकडे मान्सून येतो। यंदा काय झालंय, या पाण्यामध्ये फरकच नाही, म्हणजे आयओडी तटस्थ आहे, मित्र पण नाही शत्रू पण नाही, आणि तो तटस्थ असल्या कारणामुळं मान्सूनला पुढे ढकलण्याचं काम आता तो करणार नाही। म्हणजे एल निनोनं मान्सूनमध्ये आडकाठी घातली, आयओडीनं सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्याचं नाकारलं आणि त्याच्यामुळे यंदाचा जो दुष्काळ आहे हा जास्त प्रखरपणे जाणवणार आहे। आता याच्यासोबत आता तुम्ही म्हणाल की जाऊ द्या पाऊस नाही, आपल्याला काय होतंय? होणार आहे। उष्णतेच्या प्रचंड लाटा अर्थात हीट वेव्हचा इशारा सुद्धा आयएमडीनं दिलाय। देशातल्या अनेक भागात, विशेष करून जो विदर्भाचा भाग आहे, उष्णतेच्या लाटा असणार आहेत। त्याच्या खालोखाल नंबर आहे मराठवाड्याचा, सोबतच जो उत्तर भारताचा पट्टा आहे, या ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटा असणार आहेत। ज्या सूचना उन्हाळ्यामध्ये हवामानशास्त्र विभागानं दिल्या होत्या त्या सूचना आता पण नागरिकांना दिल्यात की जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नका, भरपूर पाणी प्या, हलके आणि सैल असे कपडे घाला, वृद्धांची म्हणजे वयस्कर माणसांची, लहान मुलांची आणि पेशंट्सची काळजी घ्या, झाडांना जपा, झाडांना पाणी घाला, कारण उष्णतेच्या लाटा या त्या ठिकाणी भरपूर येणार आहेत। आता लाटा काय येतात माहिती का? कारण मान्सून येणार नाहीये, मान्सून आल्यानंतर काय होतं, एक ढगांचं आच्छादन आपल्या भारतावरती निर्माण होतं, वरती ढग येतात। आता ही ढग कमी असतील किंवा नसतील, त्याच्यामुळे सूर्याचा प्रखर जो उजेड आहे, प्रकाश आहे, तो थेट पृथ्वीवर पडून आपलं भारताचं टेम्परेचर हे वाढणार आहे। थोडक्यात हवामान खात्यानं काय सांगितलंय की एल निनो आलेला आहे प्रशांत महासागरात, त्यामुळे आपल्याकडे पाऊस पडणार नाही आणि हा पाऊस जून मध्ये पण नाहीये, जुलैमध्ये पण नाही, ऑगस्ट मध्ये पण नाही आणि सप्टेंबर, 4ही महिने टोटल मान्सूनच्या कालावधीत मान्सून हा कमकुवत राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईमध्ये पेरणी करू नका। चला आता महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी, पेरण्यांना विलंब। ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पेरण्या या लांबलेल्या आहेत पावसामध्ये खंड पडल्यामुळं। तुमच्या भागामध्ये पेरण्या लांबल्यात का की झाल्यात? मला कमेंट करून नक्की सांगा। या वर्षी खरीपामध्ये जी पिकं येणार आहेत त्याच्यामध्ये मग तुमचा तांदूळ असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा ऊस असेल, यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट यंदा होणार आहे। सोबतच जी रब्बी म्हणजे हिवाळी पिकं आहेत त्याच्यामध्ये मग तुमचा गहू असेल किंवा मोहरी, या रब्बी पिकांवर सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं उत्पादन घसरणार आहे।
जे टेम्परेचर वाढणार आहे एल निनोमुळं त्या टेम्परेचरमुळं वाढलेल्या तापमानामुळं कापसावर, भाजीपाल्यावर मावा असेल किंवा पांढरी माशी असेल, थ्रिप्स असतील, यासारख्या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊन शेतकऱ्यांचं जीवन हे त्या ठिकाणी बेहाल होणार आहे. आता आर्थिक आणि अन्नधान्यावरती काय परिणाम? बघा, महागाई प्रचंड वाढणार आहे. याच्यात प्रामुख्यानं अन्नधान्य म्हणजे तुमची गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, ही अन्नधान्याच्या किमती वाढतील, डाळींच्या किमती वाढतील आणि भाजीपाल्याच्या किमती सुद्धा प्रचंड वाढणार आहेत. सोबतच केंद्र सरकारकडून तांदळावर आणि साखरेवर त्याच्या निर्यातीवरती बंदी येऊ शकते. त्यासोबतच खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर आपल्याला करावी लागणार आहे. पाण्यापासून जी वीज तयार होते, ज्याला म्हणतात जलविद्युत, तर त्याच्याही त्या ठिकाणी निर्मितीवरती परिणाम होऊन आपलं वीज प्रोडक्शन, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन हे कमी होणार आहे. आता IMDनं शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या सूचना दिल्यात, त्या झटपट पाहू. पहिली गोष्ट, घाईघाईनं शेतकऱ्यांनी पेरणी करू नका. जोपर्यंत जमिनीत किमान 75 ते 100 mm म्हणजे काय 3 ते 4 इंच इतकी ओल निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नका. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट हे ओढावू शकतं, पुन्हा तुम्हाला पेरणी करावी लागू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, यंदा पिकांची निवड करताना जास्त पाणी लागणारी पिकं निवडू नका. त्याऐवजी ज्यांना कमी पाणी लागतं, जसं की बाजरी असेल, मूग असेल, उडीद असेल, बटकी, तूर, अशा पिकांची निवड करा. आणि वाण निवडताना असे निवडा की ज्यांना कमीत कमी पाणी लागतं. याच्यामुळे काय होईल, एकतर कमी पाण्यामध्ये उत्पादन चांगलं येईल, दुष्काळाचा धोका कमी होईल आणि या पिकांना खर्च सुद्धा कमी लागतो. परिणामी शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते, तुमची जोखीम कमी होऊ शकते. पारंपरिक जे काही सिंचन पद्धती आहेत त्यांना फाटा देऊन आपण यंदा ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप असेल किंवा तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर असेल, अशा आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर हा नक्की करा. त्याच्यामुळे काय होतं, तर कमी पाण्यामध्ये जास्त पीक ओलिताखाली येतं, पाण्याचा अपव्यय कमी होतो, वेळेची बचत होते, समान प्रमाणात सिंचन होतं, सगळ्या पिकांना सारखं पाणी मिळतं आणि पिकांची वाढ सुद्धा त्याच्यामुळे चांगली होते, उत्पादन वाढतं. त्यासोबतच आपण आच्छादनाचा म्हणजे मल्चिंगचा वापर शेतकऱ्यांनी नक्की करा. मल्चिंग म्हणजे काय, तर 2 ओळींच्या मध्ये आपण एक तर सुकं गवत टाकू शकता किंवा पालापाचोळा टाकू शकता किंवा प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला तरी पण चालतं. या आच्छादनामुळे काय होतं, मल्चिंगमुळे एकतर जमिनीतला जो ओलावा आहे तो ओलावा टिकून राहतो, तणांची वाढ कमी होते, मातीचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहतं, मातीची धूप कमी होते आणि परिणामी पिकाचं उत्पन्न वाढतं, उत्पादनामध्ये वाढ होते. तर या मल्चिंगचा वापर, आच्छादन वापर नक्की करा. ज्यांच्याकडे पशुधन आहे म्हणजे गाया आहेत, शेळ्या आहेत किंवा त्या ठिकाणी म्हशी आहेत, तर लक्षात ठेवा यंदा तीव्र उन्हाळा असणार आहे, उन्हाच्या झळा असतील, हीट वेव्ह, तेव्हा जनावरांना सावलीमध्ये बांधा, गोठ्याची वगैरे सोय करा, थंड पाण्याची सोय करा, चाऱ्याचं ऍडव्हान्स मध्ये नियोजन करा. कारण येत्या 3-4 महिन्यानंतर चारा खूप वेगानं संपून जाईल, चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, तेव्हा चाऱ्याचं ऍडव्हान्स मध्ये नियोजन करा. जनावरांवरती पाण्याचा शिडकावा करणं वगैरे या गोष्टी ठेवा, गोठ्याची स्वच्छता वगैरे करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं शेतकरी वर्गांसाठी. आता जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी पहा काय करायचंय, पाण्याचा काटकसरीनं वापर. यंदा पाऊस नाहीये असं समजा आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा जपून वापर करा. कसा करणार, नळ उघडे ठेवू नका, वाहनं धुणं कमी करा किंवा ते टाळा, अंगणामध्ये पाणी मारणं टाळा, भांडी धुताना बऱ्याचशा गृहिणी, माता भगिनी नळ चालू ठेवतात तर तो चालू ठेवू नका. वॉशिंग मशीनला जी सायकल आपण लावतो तर कमी पाण्याची लावा. आरोचं आणि एसीचं जे पाणी आहे तर त्याचा पुनर्वापर करा. ते पाणी तसे आपण टाकून देतो किंवा बाहेर सोडतो तर त्याचा पुनर्वापर करा. सोबतच जेवढा काही पाऊस यंदा पडेल या सगळ्या पाण्याचं जलसंधारण म्हणजे ते पाणी साठवा. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करा. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर घराच्या किंवा बिल्डिंगच्या छतावर जेवढं पाणी पडतं हे पाणी नळावाटे फिल्टर करून टाकीमध्ये साठवलं जातं किंवा ते थेट तुम्ही जमिनीच्या आत सुद्धा सोडू शकता. याच्यामुळे जमिनीच्या आतलं पाणी वाढतं, भूजलाचं त्याला काय म्हणतो की ते रिचार्ज होतं, पुनर्भरण होतं. याच्यामुळे पाण्याची बचतही होईल, भूजल पातळी वाढेल, पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि पाण्याचा अपव्यय सुद्धा आपल्याला टाळता येणार आहे. तेव्हा या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांनी करायच्यात. त्या सोबतीनं आपण लक्षात घ्या, अन्नधान्याची साठवणूक करण्याचा प्रयत्न करा. अर्थात मी तुम्हाला साठेबाजी करायला सांगत नाहीये,
तुम्हाला पुढच्या 3, 4, 5, 6 महिन्यामध्ये जेवढं काही धान्य लागणार आहे, म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, हे तुम्ही घेऊन ठेवू शकता, जेणेकरून पुढे जी काही महागाई वाढणार आहे त्यापासून तुमचा बचाव होईल. तुम्ही डाळी वगैरे ज्या गोष्टी आहेत तर डाळींचाही साठा करू शकता. फक्त गरजेपुरतं साठवून ठेवा, जेणेकरून कृत्रिमरित्या महागाईला त्या ठिकाणी चालना मिळणार नाही. सोबतच यांना स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा, नाहीतर भरपूर धान्य घ्याल आणि ओल वगैरे लागेल आणि धान्य खराब होऊ शकतं. तो व्यवस्थित साठवा, त्याच्यामुळे महागाईपासून तुमचं संरक्षण होईल. आपल्या घरामध्ये जर अनावश्यक आपण बल्ब आपण लावून ठेवत असू किंवा पंखे चालत असतील तर ते बंद करा. एसी वापरत असाल तर टेम्परेचर 24 वर ठेवा. 18, 19, 20 ला वीज खूप जास्त लागते. टेम्परेचर 24 वर ठेवा, तुम्हाला वीज बिल सुद्धा कमी येईल. फ्रीजचं दार वारंवार उघडू नका. अशा प्रकारे तुम्ही विजेची बचत त्या ठिकाणी करू शकता. आता महत्वाचा प्रश्न, हे एल निनो आहे तरी काय? बघा, एल निनो म्हणजे काय? हा आहे पॅसिफिक महासागर, म्हणजे प्रशांत महासागर. या प्रशांत महासागर आता कुठून कसा आहे पहा, हा आपला भारत, आशिया खंड, आणि हा इकडं दक्षिण अमेरिका आणि वरती अमेरिका. होतं काय, हा जो पॅसिफिक महासागर आहे या ठिकाणी याचं जे टेम्परेचर आहे हे नॉर्मल असतं. हा नॉर्मल फोटो आहे. हे टेम्परेचर जेव्हा नॉर्मल असतं तेव्हा थंड पाणी वर जातं आणि इथलं जे गरम पाणी हे कुठे येतं, आपल्याकडे येतं. हे पाणी आपल्याकडे आल्यामुळं हे गरम पाणी आहे, त्यामुळे त्या पाण्याची वाफ होते. ही वाफ वरती जाते आणि जे वारे असतात ते वारे त्या ठिकाणी तयार होतात. हे वारे त्या समुद्रावरून जमिनीकडे येतात, म्हणजे आपल्याकडे येतात, महाराष्ट्राकडे येतात, आपल्या भारताकडे येतात. आणि येताना ते आपल्या सोबत इथं जे काही ढग तयार झालेत त्या पाण्याच्या ढगांना, बाष्पाला घेऊन येतात आणि आपल्याकडे पाऊस पाडतात. जेव्हा हा एल निनो येतो तेव्हा काय होतं, या महासागराचं टेम्परेचर थोडंसं वाढतं, 1-अर्धा डिग्री सेल्सिअसने वाढतं. परंतु हे थोडंसं वाढलेलं जे टेम्परेचर आहे ते काय करतं, वरती जे काही थंड पाणी जे वर येत होतं हे वरती येणारं पाणी कमी होतं. हे काय होतं, कमी होतं. त्याच्यामुळं हे जे काही पाणी इकडे जात होतं गरम पाणी, हे गरम पाणी इकडे जाणं कमी होतं. इकडे हे पाणी जात नाही, हे पाणी मध्येच थांबतं. पुढे थांबतं मध्येच. आणि इथं काय होतो, जो इफेक्ट इथं तयार होत होता आपल्याजवळ, हा इफेक्ट आता या महासागराच्या मध्ये तयार झाला. परिणामी आपल्याकडं जे काही पाणी वर जाऊन ढग वगैरे तयार होऊन हे ढग आपल्याकडे येणार होते, ही प्रोसेस थांबते. थोडक्यात मान्सूनची ताकद कमी होते. मान्सूनला पाण्याचे ढग वाहून आणता येत नाहीत, फक्त वारं येतं, त्याच्याबरोबर पाऊस काही येत नाही. याला म्हणतात एल निनो, आणि त्याच्यामुळे आपल्याकडं पाऊस पडत नाही. आता दर 3 ते 7 वर्षांनी हा एल निनो येतोच येतो. एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ आहे लहान मुलगा किंवा बाल येशू. आता याला येशू असं का म्हटलंय, कारण हे जे वारे आहेत हे वारे हे डिसेंबरच्या महिन्यात, कधी डिसेंबरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी या दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू या देशाजवळ तयार होतात. डिसेंबरमध्ये क्रिसमस असतो, तेव्हा त्या क्रिसमसमध्ये आपण नाताळ वगैरे साजरा करतो, तेव्हा त्याला बाल येशू असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला हा एल निनो वगैरे काय हे तुम्हाला समजलेलं असणार आहे. चला, आता एल निनो जेव्हा जेव्हा आपल्याकडे आलाय, काही जण अल निनो म्हणतात, काही जण एल निनो म्हणतात, जेव्हा जेव्हा आपल्याकडे आलाय तेव्हा भयंकर दुष्काळ आपल्याकडे पडलेत. 2002 साली तीव्र एल निनो आला होता, तेव्हा 19% पाऊस कमी पडला आणि भयंकर दुष्काळ पडला. मी सांगितलं की 10% लोकांना वाटतं की 10% तर कमी आहे. 19% पाऊस कमी पडला, भयंकर दुष्काळ होता. 2009 साली परत तीव्र एल निनो आला, 22% पाऊस कमी पडला. 2015 ला 14% मान्सून कमी होता आणि तेव्हा सुद्धा पाऊस हा फार कमी पडला. आणि आता पुन्हा एकदा हा एल निनो त्या ठिकाणी आलेला आहे. चला, मग तुम्हाला एल निनो म्हणजे काय हे समजलेलं असणार आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्हाला मी ज्या 4-5 गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचं तुम्ही फॉलोअप नक्की घ्या. तुम्हाला काय वाटतं, यंदा किती पाऊस पडेल, एल निनोमुळे खरोखर इतका मोठा प्रभाव पडेल का, दुष्काळ असेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.